सून घरात आली आणि हसत हसत म्हणाली, आई बाबा, मला तुम्ही माझ्या आई वडिलांसारखेच आहात. पण काही महिन्यातच तेच आई वडील या घरात ओझं बनले. मुलगा गप्प राहिला. घरात विष पसरलं आणि एक दिवस सासू सासऱ्यांना स्वतःचं घर सोडावं लागलं. पण शेवटी असं सत्य बाहेर येतं की संपूर्ण गाव हादरून जातं. शरद आणि सुधा, एक साधं सुसंस्कृत जोडपं, आयुष्यभर कष्ट करून एकुलता एक मुलगा अमोल मोठा केला. मुलगा शिकला, नोकरीला लागला आणि मग लग्नाची वेळ आली. सून घरात येणार होती. रुपाली, सुशिक्षित, गोड न बोलणारी, नेहमी हसतमुख. लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिने सासूचे पाय धरले. आई, माझे आई वडील दूर आहेत. आता तुम्हीच माझी आई. सुधाच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, आपल्या मुलीसारखीच सून दिलीस. घरात आनंद होता. रुपाली स्वयंपाकात मदत करायची, सासऱ्यांना चहा करून द्यायची. शेजारी म्हणायचे, किती नशीबवान आहोत हो, अशी सून मिळाली. शरद अभिमानाने म्हणायचे, आमची सून नाही, मुलगी आहे ती. पण हे सगळं फक्त सुरुवातीपुरतंच होतं. काही महिन्यांनी रुपालीचं वागणं बदलू लागलं. सुधा सकाळी उठून देवपूजा करत असे. रुपाली चिडून म्हणायची, आई, हे रोजचं कटकट बंद करा ना, मला उशीर होतो. रात्री अमोल ऑफिसमधून आला की रुपाली हळू आवाजात म्हणायची, तुमच्या आईला माझं काहीच कळत नाही. तुमचे बाबा खूप हस्तक्षेप करतात. अमोल गप्प राहायचा. तो आई वडिलांना काही बोलत नसे, पण हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ लागला. एक दिवस सुधाने सहज विचारलं, रुपाली, आज भाजी कमी पडली का? तेवढ्यात रुपाली तिखट बोलली, मी नोकरानी नाही, सतत तक्रारीच असतात. सुधा हादरली. हे तीच सून होती का जिने आई म्हणत पाय धरले होते? आता घरात दोन गट झाले. एकीकडे आई वडील शांत गप्प, दुसरीकडे अमोल आणि रुपाली. हसणं कमी झालं, संवाद थांबला आणि रुपालीच्या मनात एकच गोष्ट चालू होती, हे घर फक्त आमचंच असायला हवं. पण शरद सुधाला अजून कल्पनाही नव्हती की ही सून हळूहळू त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बाहेर काढणार आहे. लग्नाला वर्ष झालं होतं. घर तेच होतं, माणसं तीच होती, पण घरातली हवा पूर्णपणे बदलली होती. जिथे एकेकाळी हसणं ऐकू यायचं, तिथे आता फक्त शांतता आणि ताण होता. रुपाली खूप हुशार होती. तिला भांडण नको होतं. तिला हवं होतं हळूहळू घर ताब्यात घ्यायचं. ती सासू सासऱ्यांशी थेट वाईट बोलत नसे, पण अमोलसमोर मात्र नेहमी बळी बनायची. तुमच्या आईला माझं काहीच कळत नाही. मी काही केलं तरी चुकीचं वाटतं. डोळ्यात पाणी आणून ती बोलायची. अमोल गोंधळायचा. तू ॲडजस्ट कर ना, तो म्हणायचा. पण रुपालीच्या मनात वेगळाच प्लॅन होता. सुधा आता घरात बोलायला घाबरू लागली होती. काही केलं तरी रुपाली नाराज व्हायची. एक दिवस सुधा चहात साखर कमी घालते. रुपाली चिडून म्हणते, आई, मला मधुमेह नाही, पण चहा तरी नीट करा. ते शब्द सुधाच्या काळजात घुसतात. ती स्वयंपाकघरात एकटीच उभी राहते. डोळ्यात अश्रू गळतात. आपण कुठे कमी पडलो? शरद घरात शिस्त ठेवणारे. एक दिवस ते अमोलला म्हणाले, घरात सगळ्यांनी मिळून राहायचं असतं. रुपाली लगेच मध्ये पडते, बाबा, आता काळ बदललाय. जुन्या विचारांनी घर चालत नाही. शरद अवाक होतात. पहिल्यांदाच कोणी त्यांना असं उत्तर दिलं होतं. अमोल मात्र गप्प बसतो. ते सगळ्यात जास्त दुखावतं. रात्री रात्री रुपाली अमोलला म्हणते, आपण वेगळं राहिलो तर किती छान होईल ना. मला स्वतःचं घर हवं आहे. आई बाबा रोज हस्तक्षेप करतात. अमोल मनातल्या मनात विचार करू लागतो, आई वडील वाईट नव्हते, पण रुपाली नाराज झाली तर? हा प्रश्न त्याला झोपू देत नव्हता. एक दिवस घरात पाहुणे येणार असतात. सुधा सकाळपासून तयारी करते. रुपाली उशिरा उठते आणि म्हणते, इतकं सगळं करायची काय गरज नव्हती. सुधा शांतपणे म्हणते, पाहुणे आहेत म्हणून. तेवढ्यात रुपालीचा आवाज चढतो, तुम्हाला कायम कंट्रोल करायचं असतं. सगळ्यांसमोर सासूचा अपमान. सुधा गप्प बसते. शरद काही बोलायला जातात, पण अमोल त्यांना थांबवतो. बाबा, तुम्ही मध्ये पडू नका. त्या क्षणी शरदच्या डोळ्यात पाणी येतं. आता घरात दोन स्वयंपाक, दोन वेळा जेवण, एकाच घरात वेगवेगळे संसार. रुपाली मुद्दाम आईवडिलांना टाळते आणि अमोल, तो हळूहळू आईवडिलांपासून दूर जातो. एक रात्री रुपाली म्हणते, तुमचं घर आहे ना तुमच्या नावावर? अमोल म्हणतो, हो, बाबांच्या नावावर आहे. रुपाली शांतपणे म्हणते, आपल्या भविष्यासाठी ते आपल्या नावावर असायला हवं. ते वाक्य अमोलच्या मनात घर करून बसतं. सुधा शरदना म्हणते, आपण ओझं तर नाही ना? शरद हसण्याचा प्रयत्न करतात. हे घर आपलं आहे. पण त्यांच्याही मनात शंका निर्माण होते. आणि मग तो दिवस येतो, ज्या दिवशी रुपाली
अमोलसमोर एक अट ठेवणार असते. मी या घरात राहीन किंवा ते राहतील, पण त्या निर्णयाची किंमत खूप मोठी असणार आहे. सकाळ झाली. घरात आवाज नाही, फक्त घड्याळांची टिकटिक. रुपालीने अमोलला बोलावलं. अमोल, आज आपण गंभीर चर्चा करायची आहे. अमोलचं मन घाबरतं, पण तो घरातल्या शांततेमुळे काही बोलत नाही. रुपाली शांतपणे म्हणते, अमोल, मी तुमच्या आई वडिलांना इथे राहू देणार नाही. किंवा आपण घर सोडू, किंवा ते जाऊन स्वतःचं घर घेतील. अमोल गोंधळलेला तो म्हणतो, रुपाली, ही तुमची अट का? आई वडील, मी काय करणार? रुपाली ठाम असते, हसत नाही, फक्त गंभीर आहे. सुधा आणि शरद अचानक ऐकतात. घरात शांती नसते, तरीही त्यांना कळतं, हे आमचं घर आहे, पण आम्ही आता ओझं झालोय. सुधा डोळे पुसते. शरद हळूच बसतो. दोघांनाही पटत नाही. अमोलला दोन मार्ग दिसतात. आई वडील बाजूला सारून सुनाचं म्हणणं मान्य करावं, आई वडिलांसोबत उभं राहावं, रुपालीशी सामना करावा. तो गोंधळलेला, डोळ्यात भीती, हात थरथरत. रुपाली म्हणते, अमोल, जर तुम्ही माझी बाजू घेतली तर मी घर चालवेन, नाहीतर मी बाहेर पडेन. अमोल चुपचाप पाहतो. त्याच्या मनात धडधड, हळू ते ऐकण्यासारखं ठरतं. रुपालीच्या या धमक्यांमुळे सासू सासऱ्यांवर दबाव येतो. त्या रात्री शरद कुटुंब खूप हळहळतात. सुधा म्हणते, आपण आमच्या मुलाला दिलंय, पण घराचं स्वातंत्र्य मात्र नष्ट होतंय. दोघेही चिंताग्रस्त. अमोल घरात फिरत असतो, डोळ्यात अश्रू, हातात मोबाईल. तो मित्राला कॉल करतो. अरे मित्रा, मी काय करू? आई वडील बाजूला ठेवू का, की सुनाची बाजू घेऊ? अमोल, कधी पैसे, संपत्ती, प्रतिष्ठापेक्षा आई वडिलांची किंमत समजली का? जर नाही, तर नंतर खूप उशीर होईल. तो फोन ठेवतो. मनात एक निर्णय पक्का करतो. संध्याकाळी अमोल रुपालीकडे उभा राहतो. रुपाली, मी तुमची बाजू घेऊ शकत नाही. माझे आई वडील हे माझ्या जीवनाचा आधार आहेत. तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर तुमचं वागणं बदलावं लागेल. रुपाली काही क्षण थांबते, पण तिच्या चेहऱ्यावर राग उठतो. अमोल, तुमच्यासोबत राहणं आता शक्य आहे. अमोल त्यांना हळूहळू समजावतो. सुधा आणि शरद घर सोडतात आणि रुपालीकडे बघून म्हणतात, बाळा, आम्ही काही चुकीचं केलं नाही, पण वेळी आली होती. घरात शांतता येते. रुपाली व अमोल आता घरात एकत्र राहत आहेत, पण गावात सर्वजण चर्चा करतात, किती वाईट सून आहे, जिच्यामुळे आई वडील घर सोडले. सुधा आणि शरद एका बाजूला बसून विचार करतात, काय खरोखर आम्ही चुकीचे होतो का? किंवा सूनचा स्वभाव एवढाच कठीण आहे? घर आता शांत आहे, पण त्यात एकदम रिक्तता आहे. रुपाली हळूहळू दिसायला लागते. ती फक्त गोड बोलणारी सून नाही, तिला हक्क मिळवण्याची स्फूर्ती आहे. आता गावात सगळे बोलू लागतात, अमोलची सून आई वडिलांना बाहेर काढणारी. रुपाली हसत म्हणते, हे घर आता माझं आहे, कोण अडवणार? अमोल काही बोलत नाही. तो हळूहळू जाणवतो की त्याने आई वडिलांची बाजू न घेतल्याने किती चुका केल्या. सुधा आणि शरद घर सोडून थोड्या अंतरावर राहतात. सुधा रडत म्हणते, बाळा, आम्ही फक्त तुला वाढवायचं होतं, पण आपलं घर सोडावं लागलं. शरद हळूच म्हणतो, आम्ही काही चुकीचं केलं नाही, पण मुलगा आमच्यासोबत उभा राहिला नाही. दोघांनाही पूर्ण हृदयाच्या वेदना जाणवत आहे. अमोल आता अनुभवतो, मी आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं, मुलीच्या हक्कासाठी घर सोडून दिलं. हे माझा अहंकाराचा दुष्परिणाम आहे. तो रुपालीकडे पाहतो. ती गंभीर, पण तिचा अहंकार कायम आहे. अमोल ठरवतो, मी माझ्या आई वडिलांचा सन्मान कधीच सोडणार नाही. रुपालीशी राहायचं असेल तर तिला बदलावं लागेल. एक दिवस रुपाली अमोलला म्हणते, तुमच्या आई वडिलांकडे जाणं बंद करा. हे घर फक्त आपलं असावं. अमोल ठामपणे उत्तर देतो, नाही, घर हे फक्त भिंती आणि छप्पर नाही. घर म्हणजे प्रेम, आधार आणि संस्कार. आई वडील नसतील तर घरचं जीवन संपलं. रुपाली पहिल्यांदाच थांबते. तिला समजते, अहंकाराने घर टिकत नाही. रुपालीला हळूहळू समजते. ती आई वडिलांकडे माफी मागते. सुधा आणि शरद हळूहळू घरी परत येतात. अमोल सर्वांना मिठी मारतो. घर पुन्हा भरभराटीचे वातावरण मिळवते. आई वडील असताना त्यांची किंमत समजून घ्या. कधीही अहंकार आणि हवस माणसाचे नाते खराब करू शकते. शब्द, प्रेम, आदर हाच खरा वारसा आहे.
गावातील लोक पाहतात आणि म्हणतात, अरे, अमोल आणि आई वडील परत मिळाले. मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.